पहिला विश्वचषक जिंकला। त्यानंतर महेंद्रसिंग धोनी, सचिनजी तेंडुलकर यांसारखे अनेक खेळाडू आपल्या भारतीय संघाला मिळाले। त्यानंतर 2007 साली महेंद्रसिंग धोनी यांच्यानंतर आपण पहिला 20 विश्वचषक जिंकला आणि त्यानंतर तुम्ही पाहिलं 2013 असू दे, त्यानंतर गेल्या वर्षी 2025 आपण सामने जिंकले, विश्वचषक मानकरी ठरलो। महिला देखील कुठे ठरल्या नाहीत। अगदीच आपण पाहिलं गेल्या वर्षी 2025 मध्ये खरं तर महिलांनी आफ्रिकन संघाला पराभूत केलं आणि महिला देखील क्रिकेटमध्ये कमी नाहीत हे भारतीय संघाने दाखवून दिलं। आणि म्हणूनच 142 करोड भारतीय खऱ्या अर्थाने आपण ह्या क्रिकेटवर प्रेम करतो आणि या क्रिकेटच्या प्रेमानंतर खरं तर आपण प्रेम करतो ते बैलगाडी शर्यती। रायगड जिल्हा असू दे, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर बैलगाड्या शर्यती ज्याला म्हणलं जातं हे योगदान आहे। पेण परिसराचा विचार केला तर निश्चितच त्याला 12व्या खेळाडूची गरज आहे। जरा फलंदाजी नावं द्यायची आहेत, आपल्याकडे खेळाडू नाही आहे, जरा प्लीज एक खेळाडू पाठवून द्या। एकाने फलंदाजी आहे, प्रफुल्ल आणि रोहन ही जोडी या ठिकाणी डावाची सुरुवात करते। तर महिलांनी देखील दाखवून दिलं आणि ती मी म्हणालो की जसं पेण तालुका म्हणलं की अर्थातच कबड्डी स्पर्धा याच्यामध्ये खूप चांगलं योगदान पाहायला मिळतं। वळतो आपण मैदानाकडे, दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया। 5 षटकांचा सामना आहे, 2 पंच मैदानाकडे दाखल झालेत। आमचे जनार्दन नागळे सर पेण, एक 12व्या खेळाडू जरा पाठवून द्या। जरी तुमच्याकडे खेळाडू कमी असतील तर एक खेळाडू पाठवा। 11व्या खेळाडू क्रमांकावर खेळणारा खेळाडू पाठवून द्या ना, किंवा एखादा मुलगा पाठवून द्या ज्याला नावं माहिती असतील। धन्यवाद। तर अतिशय सुंदर अशी खेळपट्टी, पंचांचा इशारा येतोय, सामना सुरुवात होते। बलवली एंड कोण, पहिला चेंडू आणि गोलंदाज आहे रोशन पवार, पंचांची डावीकडून उजव्या हाताने। पहिल्या षटकातला पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहताय पंचांकडे दाद मागतायत। पंचांचं बोट या ठिकाणी आपण पाहायला मिळालं, अर्थातच वर दर्शवलं जातोय आणि इथे पहिला फलंदाज 0 धावसंख्येवर मैदानातून बाहेर। आणि जय शिवाजी हे जेव्हा शब्द आपल्या समोर येतात, मनामध्ये रुजतात, तेव्हा छत्रपती शिवरायांचं खूप चांगलं योगदान आपल्याला नेहमी पाहायला मिळतं। तर या ठिकाणी आपण पाहिलं छत्रपती शिवरायांना देखील आपण विनम्र अभिवादन करून वळतो पुन्हा मैदानाकडे। पहिल्या चेंडूवर प्रफुल्लची खेळी या ठिकाणी मात्र समाप्त झाली, डक आउट ज्याला म्हणलं जातं। आणि नवीन फंडात तिसऱ्या क्रमांकावर येतोय गणेश। खरं तर 17 जुलै 1866 प्रिन्स ऑफ वेल्स, इंग्लंडचे राजपुत्र हे क्रिकेट खेळत होते। त्यावेळी ते 0वर बाद झाले। त्यानंतर उत्तरपत्रामध्ये ते लिखाण आलं की डकआउट म्हणजे बदकाचं अंडही 0 आकाराचं असतं आणि त्यानंतर राजपुत्र हे 0वर बाद झाले असं त्याचं वर्णन केलं गेलं। आणि त्यानंतर आत्तापर्यंत आपण पाहायला मिळेल तर लेदर क्रिकेट असू दे किंवा टेनिस विश्वामध्ये 0वर बाद होणाऱ्या खेळाडूला डकआउट म्हणजे बदकाच्या अंड्यावर बसून परतलं असं म्हणलं जातं। आणि या ठिकाणी प्रफुल्ल हा 0वर परततोय, डकआउट असं म्हणलं जातं। तर पहिलं षटक आपण पॉवर प्लेचं पाहतात, 230 सर्कलच्या बाहेर आहेत, एक षटक लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन तुम्हाला पाहायला मिळतंय। शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, एक मिड ऑफ ही रचना। या विरेषेतून पुन्हा एकदा यशस्वी गोलंदाज रोशन पवार यावी बॅटच्या माध्यमातून बॅकफुटवर ज्या चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडूला स्पर्श झाला, चेंडू केला तो आता शॉर्ट यष्टीच्या दिशेने। इथे निर्धाव चेंडू, 2 चेंडू अतिशय चांगले या ठिकाणी रोशन पवारच्या माध्यमातून पाहायला मिळेल। समोर फलंदाज गणेश, तिसऱ्या क्रमांकावर आलेला फलंदाज। खरं तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज अतिशय महत्त्वाचा खेळाडू असं म्हणलं जातं। आणि या ठिकाणी मात्र तुम्ही पाहता त्रिफळाची ज्याला सिंधुदुर्गच्या मालवणी भाषेमध्ये म्हणतात, या ठिकाणी मात्र दांडी गुल आणि या ठिकाणी गणेशची दांडी गुल। असणारं रायगड छत्रपती शिवरायांचा अतिशय चांगलं योगदान। शिवनेरी किल्ल्यावर त्यांचा जन्म झाला, पण राजांनी मात्र आपली संपूर्ण कारकीर्द पाहिली तर अर्थात रायगडच्या किल्ल्यावर जिथून हिंदवी स्वराज्याची स्वप्न जिजामातांच्या माध्यमातून साकारली। आणि या ठिकाणी आपण पाहिलं की खरं तर प्रत्येकाने रायगड किल्ल्यावर जाऊन तिथे छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला
खरं तर नतमस्तक होणं इथे आवश्यक आहे. इथे मात्र आपण पाहतात गणेश देखील बाद झाला आणि 2 गडी बाद 0 धावसंख्या धावफलकावर. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. आपण पाहता क्षेत्ररक्षक चेंडूवर जाईल, इथे मात्र डीप कव्हर पॉईंटच्या दिशेने इथे पाहायला मिळालं, चेंडूला अडवला गेला. 2 धाव फलंदाजी पूर्ण केल्या आणि मला वाटतं तिसरी धाव देखील या ठिकाणी सहजगत्या पूर्ण केल्या. 3 धावांचं योगदान इथे मिळालं. 3 धावा जेव्हा आपल्या समोर येतात ना तेव्हा आपल्याला खरं तर वेस्ट इंडिज संघाचं ख्रिस गेल यांची आठवण होते, ज्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये भंगार गोळा केलं, भंगार विकलं. आपल्या शहरामध्ये गावामध्ये आपण पाहतात भंगारवाले येतात, हे काम ख्रिस गेल यांनी केलं. पण त्यांना संधी मिळाली, षटकारांनी त्यांनी खातं उघडलं आणि त्यानंतर वेस्ट इंडिज संघाचे एक मोठे खेळाडू ठरले. आणि तुम्ही पाहायला मिळतं की निश्चितच षटकारांचा किंग म्हणून निश्चित त्यांना गौरवण्यात आलं. पण तो इतका आळशी खेळाडू होता ना की त्यांनी 13 वर्ष क्रिकेट खेळलं पण कधीही तिसरी धाव पूर्ण केली नाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. हे ख्रिस गेलबद्दल म्हणलं तर आळशी खेळाडू असं म्हटलं जातं. तर हा डावकरा फलंदाज आहे. आपण पाहिलं तर स्क्वेअर लेग क्षेत्र मिडविकेट क्षेत्रामध्ये खेळलं होतं. 3 धावांचं योगदान मिळते. अनिकेत पुन्हा एकदा आपल्या खेळण्यासाठी तयार असेल तो मात्र रोहन यावी सरळ बॅटने खेळला. चेंडू आपण पाहतात इथे मात्र आपण चेंडू गेला तर मिडऑफ क्षेत्रामध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवर येईल आणि रोहनने आपल्या बॅटच्या माध्यमातून पहिली धावेचं योगदान इथे मिळालं. खरं तर बॅट आणि चेंडू म्हणजे याचं जर आपण पाहिलं तर हे कुरुक्षेत्र याच्या मला चेंडूपळीचं युद्ध पाहिलं. 4 धावा धावफलकात आतापर्यंत आल्यात. अनिकेत 3 या धावसंख्येवर आहेत, तर रोहन 1 या धावसंख्येवर चांगली गोलंदाजी रोशन पवारची पाहायला मिळाली. अर्थातच यावेळी आपण पाहता तो काशीनाथ 11 सारसई हा संघ क्षेत्ररक्षण करताना उशाला प्रेक्षकांच्या माहितीसाठी चेंडूला ऑनसाईडला खेळायचं होतं. बॅट चेंडूचा संपर्क इथे आला नाही पण पंचांचा इशारा येतोय, स्वैरचा इशारा. जेव्हा स्वैरचा इशारा येतो तेव्हा आपल्याला आठवण होते वेस्ट इंडिज संघाच्या अर्थातच त्या गोलंदाजी ज्याने संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये खूप चांगलं योगदान दिलं. कधी त्याने स्वैर चेंडू फेकला नाही. मायकल होल्डिंग हे नाव आपल्या समोर येतं, ज्याने 912 षटकं 5472 चेंडू फेकले पण कधीही स्वैर फेकले नाही. दरम्यान या ठिकाणी मात्र मस्त फटका पाहायला मिळेल आणि या स्पर्धेतला आजच्या दिवसातला येतो एक सुंदर सुरेख असा चौकार, 4 धावा. ते अर्थातच मावळे होते ज्यांनी छत्रपती शिवरायांना खूप चांगलं योगदान दिलं आणि त्यानंतर तुम्ही पाहायला मिळते की ते निश्चित हिंदू स्वराज्याचं स्वप्न आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान हा चौकार आला तो अर्थात अनिकेतच्या बॅटमधून 7 या वैयक्तिक धावसंख्येकडे एकूण धावफलकात धाव येतात 9 आणि पहिलं षटक ज्या ठिकाणी आपण पाहायला मिळते ते पहिलं षटक रोशन पवारचं थोडंसं मागडे षटक म्हणता येईल. कारण क्रिकेट विश्वामध्ये असं म्हणतात की लेदर क्रिकेट विश्वामध्ये 10 धावा देणारा गोलंदाज चांगला गोलंदाज मानतात आणि टेनिस विश्वामध्ये 7 धावा देणारा गोलंदाज चांगला गोलंदाज मानला जातो. परंतु रोशन पवारच्या माध्यमातून 9 धावा त्यांनी खर्च केले, चांगलं षटक म्हणता येईल कारण 2 विकेट त्यांनी प्राप्त केलेत. 2 गडी बाद धावफलकात धावा येतात 9. पहिले षटक समाज झालं, गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते. नवीन षटक घेऊन गोलंदाज करण वाघे यावी गोलंदाज आहे बलवली एंडकडून. डावकरा फलंदाज इथे समोर आहे. 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. अर्थात इथे जर आपण म्हणतात लॉंग लेग क्षेत्र लॉंग ऑफ आपण पाहायला मिळतात आणि एक क्षेत्ररक्षक मात्र डीप मिड विकेटला तैनात केले. पहिला चेंडू या षटकातला याही बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. बराच वेळ चेंडू हवेमध्ये आहे. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक झेलचा पाठलाग करतो, इथे कोणतीच चूक करत नाही हा झेल आणि हा तिसरा धक्का यावी मात्र NCC हनुमानपाडा संघाला. अतिशय सुंदर गीत आपल्याला पाहायला मिळालं. छत्रपती शिवरायांचा उगवला तारा प्रणितजाई देशमुख यांनी गीत हे गायलं होतं आणि निश्चितच महाराष्ट्रामध्ये अतिशय लोकप्रिय गीत म्हणून अर्थातच उगवला तारा हे गीत आपल्याला पाहायला मिळालं. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय सर्वेश. 3 फलंदाज गमावले, धावफलकात धावा 9 आहेत आणि अर्थात पहिल्या चेंडूवर विकेट इथे पाहायला मिळाली ती करण वाघेची याने पहिली विकेट इथे घेतली. जेव्हा पहिल्या चेंडूवर पहिला विकेट जेव्हा आपल्याला समोर येते ना तेव्हा आपल्याला नेहमी आठवण होते ती इंजमाल उल हक. स्वैरचा इशारा येतोय उजव्या यष्टीच्या काहीसा बाहेर. तर इंजमाल उल हक पाकिस्तान ज्याने पहिल्या
चेंडूवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेट प्राप्त केली होती. आणि दुसरं निलेश कुलकर्णी भारतीय संघाचा आणि श्रीलंका संघाविरुद्ध पहिली विकेट प्राप्त केली. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर जगामध्ये 23 असे गोलंदाज आहेत ज्यांनी पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली. या ठिकाणी गोलंदाज करण वाघे ज्यांनी विकेट प्राप्त केली होती. सोयराला चेंडू यावेळी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू पाहता येतो इथे मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये मिड ऑफला क्षेत्रक्षक तैनात होता येतोय चेंडूवर आणि टोपंटात 2 धावा धावफलकावर नोंदवल्या. एका धावीचं दुसऱ्या धावेत रूपांतर इथे आपण पाहायला मिळेल. 2 धावांचं योगदान मिळते. संघाची धावसंख्या 2 वाढेल आणि एकूण धावफलकार धावांवर पोहोचतात त्या 12. 3 गडी बाद 12 अंक आपल्यासाठी सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा. कारण या जगामध्ये आपण येतो तो अर्थातच वाढदिवस 12व्या दिवशी आणि हे जग आपण जेव्हा सोडतो तो विधी देखील 12व्या दिवशी. हे 12चं निश्चित महत्त्व पाहायला मिळतं. वळूया मैदानाकडे. या ठिकाणी मात्र चेंडूला खोडून काढला आपण पाहायला मिळते. यॉर्करमध्ये चेंडू इथे पाहायला मिळाला. मिळान क्षेत्रामध्ये 1 धावेचं योगदान इथे मिळाले. 1 धावेचं योगदानाच्या मध्ये संघाची धावसंख्या 13च्या घरामध्ये. खरं तर 13 हा क्रिकेटची देवता अर्थात डॉक्टर सचिनजी रमेश तेंडुलकर यांचा अतिशय आवडता अंक. मगाशी त्याचा मी उल्लेख केला. 13व्या वर्षी त्याने बेब्रॉन स्टेडियममध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान मैत्रीपूर्ण लढत आणि या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये त्याने पाकिस्तान संघाचं नेतृत्व खेळताना कपिलदेव निखंज यांचा झेल घेण्याचा प्रयत्न केला. 3 वर्ष त्यांनी बॉलबॉयचं काम केलं वानखेड स्टेडियमवर. आणि तुम्ही पाहिलं की वयाच्या 40 वर्षापर्यंत आणि 25.5 वर्ष क्रिकेटचं योगदान देणारा हा खेळाडू मुंबईचा अर्थात सिंधुदुर्ग जिल्ह्यातला डॉक्टर सचिनजी रमेश तेंडुलकर यांना अर्थात क्रिकेटची महान देवता म्हणून आपल्याला पाहायला मिळेल. ज्याने 101 शतकं आपल्या नावावर नोंदवली. वळतो आपण मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. यावी हवेत आहे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला. बॅटचा स्पर्श इथे पाहायला मिळाला. दुसऱ्या तिसऱ्या प्रयत्नामध्ये झेल मात्र इथे सुटला आणि 1 धावेचे योगदान मिळाले. 14 धावा धावफलकावर. 1 धाव महत्वाची. 1 झेल महत्वाचा. क्रिकेटमध्ये असं म्हणतात की पकडा झेल आणि जिंका खेळ. कॅचेस विन द मॅचेस असं म्हणतात. रोहित शर्माची आपल्या आठवणीमध्ये 4 या धावसंख्येवर ज्यांनी जीवदान दिलं आणि त्यांनी 264 धावा कुठून काढल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. विराट कोहली सध्याचा एक लोकप्रिय खेळाडू ज्याला आपण पाहिलं होतं किंग विराट कोहली ज्यांना 3 या धावसंख्येत जीवदानमध्ये इंग्लंड विरुद्ध आणि 103 धावांचं योगदान दिलं. हे अर्थातच जीवदानाचं महत्त्व. 1 धावाचं योगदान इथे मिळतं ते सर्व्हिसला. 3 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळतो. एकूण धावफलका धावा येतात 14. पंचांच्या डावीकडून यावी उजव्या हाताने गोलंदाज 10 ते 12 पर्यंतचा रनअप आहे. तर गोलंदाज यावी करण वाघेचा. यावी मात्र पुलचा फटक्यामध्ये ताकद आहे आणि चेंडू या ठिकाणी बहुधा जाईल. पंचांचा इशा येतोय. आर पार येतोय. एक गगनभेदी गगनचुंबी षटका. इथे पाहायला मिळेल. मनगडी ताकदीचा वापर केला आणि मिड विकेटला पुलच्या फटकाच्या माध्यमातून 6 धावांचं योगदान इथे मिळालं ते सर्वेशला. एकूण धावफलका धावा येतात 20-9 या धावसंख्येवर खेळतोय सर्वेश. त्याला साथ देतोय अनिकेत ज्याने अर्थात एक चौकाराच्या माध्यमातून तब्बल 8 धावांचं योगदान इथे दिलंय. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंगमध्ये षटक क्रमांक 2. वेळेचं बंधन पाळायचं आहे. फारसा वेळ घेऊ नका कारण 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायची आहेत. अन्यथा एक खेळाडूला तुम्हाला अर्थातच सीमारेषेकडून आतमध्ये म्हणजे 30 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. नाईलाज असतं पेनल्टी म्हणून. अर्थातच ती पेनल्टी कुठल्याही संघाला येऊ नये ही विनंती आहे. यानंतरचा पुढचा सामना असेल तो वागरेश्वर दुर्शेत आणि स्लो किलोन हमरापूर दोन्ही संघ नाही का या ठिकाणी आला असेल तर खेळाचं पहिलं सत्र जेव्हा संपन्न होईल तेव्हा लगेच नाणेफेक होईल. तुम्ही लगेच नाणेफेक कशाशी संपर्क साधा. वळी आपण मैदानाकडे पुढील चेंडूसाठी. या ठिकाणी पुन्हा एकदा बॅटच्या पडल्या चेंडूला घेतलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. 1 बाउल चेंडू इथे पाहायला मिळतात. क्षेत्रक्षक येते वाडीश लॉंग ऑफ करून चेंडूची फेकी होईल आणि तोपर्यंत सहजगत्या 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावा मिळतात त्या फलंदाजांना. 2 मिळतात त्या NCC हनुमानपाडा संघाला आणि या 2 धावांच्या माध्यमातून सर्वेच्या धावसंख्येत पुन्हा एकदा बदलू. त्याची वैयक्तिक धावसंख्या 11 आणि एकूण धावसंख्या धावफलकावर 22. षटक क्रमांक 2. चला बाईक जरा आतमध्ये घ्या कुठे बाईक असेल. याच्यामध्ये कोणताही खेळाला अडथळा निर्माण करू नका. भव्य क्रिकेट स्पर्धा. प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय क्रमांक 25,000, चतुर्थ क्रमांक 25,000 तब्बल 2 लाखाची ही भव्य स्पर्धा. आज संध्याकाळच्या सत्रामध्ये 5-5:30च्या दरम्यान कोणता संघ भव्य चषकाचा मानकरी आणि 1 लाखाचं पारितोषिक आपल्या खांद्यावर घेणार याचं उत्तर आपल्याला मिळेल. वळतो आपण मैदानाकडे. गोलंदाजी पहिल्या षटकात 9 धावा गोलंदाज रोशन पवारनी 2 विकेट देखील प्राप्त केले. त्यानंतर
करण वाघी यांनी जर आपण पाहिलं तब्बल थोडंसं महागडे षटक फेकलं, 13 धावा, एक फलंदाजाने बाद केलं, 3 गडी बाद गमावलेत 2 षटकांच्या समर्थन आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज रोशन पवार बॅकफुटवर गेले. इथे मात्र आपण पाहता स्वेजचा फटका पाहायला मिळाला. चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल सीमारेषेकडे या डी फाईनला. इथे एक शानदार फटका, चौकार, 4 धावा. शिर्डीचे साईबाबा, शिर्डीला तेच येतात ज्यांना साईबाबा बोलवतात असं म्हटलं जातं. शिर्डी में वही आते जिनको साईबाबा बोलाते असं म्हणतात. आणि एक अतिशय चांगलं गीत आमच्या डीजेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. चौकार, 4 धावांचं योगदान आणि 26 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू मात्र या ठिकाणी वन बाउंड चेंडू इथे आपण पाहणार आहोत. चेंडू मात्र जातोय सीमारेषेकडे. टर्मॅन मधून एक आणखीन एक सुंदर फटका, चौकार, 4 धावा. रायगड जिल्हा क्रिकेटची पंढरी असं म्हणलं तर पनवेल तालुका हे खास करून त्याचं वैशिष्ट्य आहे की या पनवेल तालुक्यामध्ये जेवढ्या क्रिकेट स्पर्धा, रजनी क्रिकेट स्पर्धा, दिवसा क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या जातात, या दरम्यान या ठिकाणी पूल करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवर, मिड विकेटला चेंडूला अडवतोय, पण इथे नॉनस्ट्राईकच्या फलंदाजी सांगितलं की आपल्याला 1 धावेचं योगदान, ठीक आहे 1 धावेचं योगदान इथे मिळालं आणि एका धावेच्या माध्यमातून इथे 31 धावा धावपलक NCC हनुमानपाडा संघाच्या 1 धावेचे अनिकेतला. 3 गडी बाद 31 धावा धावपलक आहे. षटक क्रमांक 30 मार्गस्थ मैदानामध्ये सरासरी 10ची सरासरी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाली. तर क्रिकेटची पंढरी म्हणून अर्थात पनवेल तालुका आणि त्याचबरोबर रायगड याचा उल्लेख नेहमी केला. तो धावण्यामध्ये थोडासा अडथळा होते या ठिकाणी गोलंदाजाला. आपल्या बॉलिंग मार्क्सवर पुन्हा एकदा आपण पाहतात क्षेत्राची व्यूहरचना पाहिली तर शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट पॉईंट आपण पाहत आहे, डीप पॉईंट तैनात आहे, एक सिली मिड ऑफ आणि एक लॉंग ऑफ. ही व्यूहरचना ऑफ साईडला, ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग आपण पाहतात, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन व्यूहरचना आहे. यावेळी मात्र चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. चेंडू आपण पाहतात जातोय इथे वाडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्रक्षक चेंडूवर येईल, ओव्हर थ्रो आणि तोपर्यंत एका धावीचं रूपांतर 2 धावांमध्ये. 2 धावा मिळतात संघाला. 33 धावा धावपलकावर. 3 गडी बाद 33, चांगली धावसंख्या धावपलकावर नोंदवली ती NCC हनुमानपाडा संघाने प्रवाहाच्या विरोधात पोहण्याचा प्रयत्न केला. आणि षटक क्रमांक 30 म्हणजे मी मगाशीच म्हणालो 11च्या सरासरीने ही धावसंख्या धावपलकावरून पाहायला मिळतात. येस सर, अतिशय सुंदर गुणलेखन तुम्हाला पाहायला मिळतात. कारण माझ्या मते 50-55च्या दरम्यान असणारे आमचे जनार्दन नागळे सर 69 आणि माझ्यापेक्षाही 4 वर्ष मोठे. क्या बात आहे. गुणलेखन एक आम्ही महाराष्ट्रामध्ये सगळीकडे समालोचन करताना पाहायला मिळतं, फार कमी गुणलेखक असतात, ते बोलके गुणलेखक असं म्हटलं जातं. आणि हे सरांचं निश्चित कौतुक करेन. दरम्यान या ठिकाणी हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, बॅट चेंडूचा संपर्क येत नाही, उरलेलं काम यष्टेशक पूर्ण करतोय. निदा चेंडू सांगता येते पाहायला मी. सुंदर खेळपट्टी मातीची आणि त्याला गोल मैदान ज्याला म्हटलं जातं, कारण फार कमी मैदान आपल्याला पाहायला मिळते तिथे मातीचे खेळपट्ट्या पाहायला. तुम्ही साधारणतः पालघर ते अगदी आदेजी बांदेकर यांचा बांदा, सिंधुदुर्ग या परिसरात जर गेलात तर तुम्हाला मातीच्या खेळपट्टी, सिमेंटचे खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळतात. हे एक योगदान आहे. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळी मात्र वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू जाईल, पण चेंडू जाईल सीमारेषे पुढे येतोय आणि एक संजीवनी चौकार 4 धावांसाठी. वारी प्रचंड गर्दी ही पाहायला मिळतात. एकूण चौकाराच्या माध्यमातून सर्वेच्या धावसंख्येत बदल झाला. एक षटकार एक चौकाराच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत आपण पाहिलं तर 15 धावांचं योगदान इथे दिलंय आणि एकूण धावपलका धावा आल्या त्या 37. उशिरा प्रेक्षकांच्या माहितीसाठी NCC हनुमानपाडा संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रवाहाच्या विरोधात पोहण्याचा प्रयत्न केला, फलंदाजी पत्करली, पण त्यांचा प्रयत्न आतापर्यंत 3 षटकात यशस्वी ठरला. कारण 37 धावा धावपलकर आल्यात. 37 धावा 3 षटकात म्हणजे प्रति षटकाचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर साधारणतः 12.33च्या सरासरी धावसंख्या धावपलकावर नोंदवली होते. षटक होतं गोलंदाज, अर्थात 2 षटकं त्यांनी गोलंदाजी केली होती. रोशन पवारजी ज्यांनी पहिल्या षटकात 9 धावा 2 विकेट प्राप्त केले होते. त्यानंतर त्याने
24 धावा आणि 3 विकेट त्यांनी प्राप्त केले. येणारी 2 षटकं. यानंतरचा पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे तो वाघेश्वर दुर्शेत आणि स्लोक 11 हमरापूर. चला दोन्ही संघाच्या संघानेकांना हा दुसरा कॉल आहे. आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला नम्र विनंती करण्यात आली वाघेश्वर दुर्शेत आणि स्लोक 11 हमरापूर या दोन्ही संघाच्या संघाने त्वरित संपर्क साधा. वरती आपण नवीन षटक गोलंदाज अरुण येतोय. चौथं षटक अर्थात पावरची 2 षटकं समाप्त झाली. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी तिसऱ्या षटकात धावा आल्या त्या 15 धावा आल्या होत्या. मागलं षटक इथे पाहायला मिळालं. 3 गडी बाद 37 धावा धावपल केल्या. तिकडे 2 षटकं ज्याला नेहमी हाणामारीची षटकं असं म्हणतात. आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये समालोचन करतो तेव्हा असं तिथले पुणेरी समालोचक नेहमी आम्हाला म्हणतात की शेवटचे षटक म्हणजे मारा जोडा तोडा काही करा षटकार चौकार मारा. आणि दोन्ही फलंदाज आपण विचार केला तर सर्वेश 17 धावसंख्येवर खेळतोय आणि अनिकेत देखील 17 धावसंख्या खेळतो. दरम्यान बॅकफुटवर जात चेंडू खेळण्याचा प्रयत्न, एक चोटी दाखवण्याचा प्रयत्न येते. गोलच्या दिशेने चेंडूची फेकी आणि तोपर्यंत पाहूया पंच दर्शवतात फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये. 1 धावेचे योगदान 38 धावा धावपलकावर. क्रिकेटमध्ये एक धाव अतिशय महत्त्वाची. जसं राजकारणामध्ये असं म्हणतात की एक मत महत्त्वाचं. MBBSची परीक्षा डॉक्टर होण्यासाठी अर्थात नीट परीक्षा याच्यामध्ये एक गुण अतिशय महत्त्वाचा, नाही तर आपली स्वप्न उद्ध्वस्त होतात. MBBSच्या जे आपण BAMS किंवा DHMS होतो हे योगदान आहे. आणि क्रिकेटमध्ये जसं आपण नेहमी म्हणतो आम्ही म्हणतो की राज्यकर्त्याप्रमाणे रंग बदलणं क्रिकेट ज्याला म्हणलं जातं, सरड्याप्रमाणे रंग बदलणारा क्रिकेट असं म्हणलं जातं. आणि तिथे एक धाव महत्त्वाची. वळतो आपण मैदानाकडे. गोलंदाज पुन्हा एकदा अरुण आपल्या बॉलिंग मार्कवर. या ठिकाणी बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतलाय वाडीशील मिड विकेट क्षेत्रामध्ये. पाहूया नेमकं काय घडते. पंच दर्शक इथे एक मस्त सुंदर एक जबरदस्त फटका अर्थात गगनभेदी गगनचुंबी षटका 6 धावा. काल 6च्या धावांचे योगदान एकूण धावपलकात वाढ झाली. धावपलकात धावांवर पोहोचतात त्या 44 षटक क्रमांक 4 मार्गस्थ झाला. कारण जर आपण पाहिलं तर रायगड जिल्ह्यामध्ये अनेक असे क्रिकेटपटू खास करून आपण पाहिलं तर मी निश्चितच त्यांची नावं तुमच्यापुढे देण्याचा प्रयत्न करेन. योगेश पवार हे फार मोठं नाव आपल्यासमोर येतं. पैंटचा माजी रणजीपट्टू महाराष्ट्र संघावर खेळणारा, ज्याने आज ही टेनिस विश्वामध्ये 40+ खूप चांगले योगदान दिले. योगेश पेंडकर महाडचा खेळाडू, ज्याला आपण पाहता इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये खूप चांगलं योगदान दिलं. अर्थातच गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग येते, थोडंसं अडथळा निर्माण होतोय. त्यानंतर उस्मान पटेल मॅन फ्रॉम तळोजा पनवेल, ज्याने संपूर्ण जगामधले क्रिकेट स्पर्धा अख्खा ते देशामध्ये जात गाजवल्यात असे खेळाडू पाहायला मिळतात. दरम्यान आत्ताचा चेंडू, हा चेंडू मात्र उजव्याष्टीच्या बाहेर. पंचांनी हात जमिनीला समांतर केले. धावा आल्या अवंतर. 1 धावेचं आणखीन योगदान. संघाची धावसंख्येत देखील बदल आणि धावा दाखल केले त्या 45 षटक क्रमांक 4 मार्गस्थ मैदानामध्ये. एक विनंती आहे, वागरेश्वर दुर्शेत आणि स्लोक 11 हमरापूर खेळाचं पहिलं सत्र समाप्त झाल्यानंतर लगेच नाणेफेक कक्षाच्या मध्ये नाणेफेक करायची आहे या मैदानाकडे. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पण तो फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी ठरली. इथे मात्र क्षेत्ररक्षक होता स्क्वेअर लेगवरून येतोय तोपर्यंत दुसरी धाव सहजगती इथे पूर्ण केली. आणि इथे नेमकं काय घडणार, आणि इथे मात्र क्रिकेटची आत्महत्या फलंदाज या ठिकाणी पाहणार आहोत. येस पंच दर्शवतील आणि बाद. येस, आणि याला म्हणतात खऱ्या अर्थाने क्रिकेटची आत्महत्या. आमचे गुणलेखक सर सांगतायत की त्याने एकूण 17 धावांचं योगदान इथे मिळालं. चौथा फलंदाज गमावला. 7 चेंडूमध्ये 18 धावांचं योगदान दिलं. चांगली फलंदाजी केली, चांगली साथ त्यांनी दिली होती सर्वेशला. तो मात्र धावचीच्या रूपाने बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये सागर. पुढे चेंडू. यावेळी मात्र हुकचा फटका, टायमिंग शॉट पाहायला मिळतोय. पंच दर्शवतील या ठिकाणी नेमकं काय घडलंय. आणि या ठिकाणी येतोय शानदार षटकार, हुकचा फटका. मोहिंदर रहमत यांचा आवडता फटका.
मागच्या एक असे महान खेळाडू रायगड जिल्ह्याने दिले ते संपूर्ण महाराष्ट्राला. तर या ठिकाणी मध्ये षटकाराचं योगदान इथे मिळते. सर्वेच्या बॅटमधून 6 धावांचं योगदान. पुढचा चेंडू इथे मात्र आपण पाहणार अर्थातच कट लेट कट चौकार 4 धावांचं योगदान. चौकाराचं योगदान इथे मला अर्धशतका पलीकडे धावसंख्या धावपलकर आपण पाहायला मिळते ती NCC हनुमानपाडा जो संघाने नाणेफेक जिंकली. प्रथम प्रवाहाच्या विरोधात पोहण्याचा प्रयत्न केला आणि असं वाटलं की या ठिकाणी हा निर्णय त्यांनी का घेतला, पण आत्तापर्यंत आपण पाहिलं तर त्यांचा निर्णय योग्य ठरला पाहायला मिळतं. कारण 57 धावा धावपलकावर इथे आत्तापर्यंत आल्यात. चांगली फलंदाजी सर्व्हिसच्या माध्यमातून जो 5व्या क्रमांकातील फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय आणि त्याला साथ दिली ती अर्थातच 18 धावांची आणि अनिकेतनी हे देखील आणखीन एक योगदान पाहायला मिळालं. चौथे षटक मार्गस्थ मैदानामध्ये अरुण आहे. थोडंसं मागडे षटक म्हणता येईल कारण 2 षटकार आले, स्वैर चेंडू आलाय, चौकार आलाय, त्यामुळे मागडे षटक निश्चित म्हणता येईल. या स्पर्धेमधला खरं तर धावांचा उच्चांक रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, बॅट चेंडूचा संपर्क नाही, 77 धावांचा उच्चांक कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला. रिव्हर्स स्वीप म्हटलं की आपल्याला लगेच डेव्हिड हटन झिम्बाब्वे संघाच्या खेळाडूची आठवण होते ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिला फटका शोधून काढला. आज आपण पाहता टेनिस विश्वामध्ये आणि लेदर विश्वामध्ये आपल्या रायगडचे महाराष्ट्राचे अनेक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात अशा प्रकारचे फटके घेण्याचा प्रयत्न केला. हा फटकामध्ये थोडासा जोखीम भरा प्रयत्न निश्चित म्हणता येईल कारण या ठिकाणी चेंडूवर लक्ष केंद्रित करावं लागतं. ते समोर फलंदाज होता अर्थातच 87 धावा हा धावांचा उच्चांक माफ करा या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आमचे अर्थातच इथे स्कोरिंग करणारे थेट प्रक्षेपण फॉर्च्यून इव्हेंटचे अंकित पडण्यावरती सांगतात षटक देखील समाप्त झाले आणि शेवटचं षटक घेऊन अंतिम षटक ज्याला मारझोडीचं षटक असं म्हणलं तर पुणेरी भाषेमध्ये तो येतोय विजय वाघे गोलंदाज येतोय. एकूण धावा बलकावर धावा आल्या त्या 57, 57 लॉस ऑफ 4 षटकामध्ये जण पाहायला मिळाले 4 विकेट गमावलेत. 14.26ची सरासरी. शेवटचं षटक मारधारीचे षटक हाना मारा झोडा तोडा काही करा ही पुणेरी भाषा. तर शेवटचं षटक गोलंदाज विजय वाघे. पहिला चेंडू या ठिकाणी मोठा फटका खेळायचा, बॅट चेंडूचा संपर्क इथे आला नाही. समोर फलंदाज मात्र खेळतो या ठिकाणी सागर. मोठा फटका खेळायचा होता आतापर्यंत त्याच्या बॅटचा निश्चित रुसले असे म्हणता येईल. बॅटचा चेंडूवर संपर्क आला नाही. क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्तारले तुम्हाला पाहायला मिळतात. 5 चेंडूचा खेळ बाकी असताना पुढचा चेंडू या षटकातला. इथे मात्र हुक, आणखीन एक हुकचा फटका आणि अर्थातच यशस्वी फटका म्हणता येईल कारण डीप फाईन लेगमधून चेंडूला सीमापर पटवलं. 4 धावांचं योगदान मिळालं आणि बघता बघता धावा धावपलकर येऊन पोहोचतात त्या 61. आपण सर्वच शिवांचे मावळे आपण पाहायला मिळतं. हा चौकार या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाला आणि पेण तालुका मागाशी मी त्याचा उल्लेख केला होता. सुशांत मोकल हे नाव आपल्यासमोर येतं. अर्थातच फार मोठं योगदान आहे. योगेश पवार अष्टविनायक क्रिकेट संघ पेणचा हा खेळाडू जो माझी रणजीपट्टू तुम्हाला पाहायला मिळतं. प्रसाद वास्कर लल्ला पेण, तुषार म्हात्रे, दीपक पाटील, अभिषेक खातू, देवांश तांडेल अशी अनेक नावं, ओमकार हरपाल, फणस डोंगरी ही नावं पेण शहराच्या पेण तालुक्याच्या मधून पाहायला मिळतात. वळू आपण मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. पहा प्रयत्न चांगला होता, बॅट चेंडू संपर्क येत नाही पण गोलंदाजच्या दिशेने चेंडूची फेकी ती फेकी अडवता आली नाही ती गोलंदाज विजेला आणि तो पण 1 धावेचं योगदान इथे मिळालं. 22 सर बॅट कट रिव्ह्यू नाही आहे त्या ठिकाणी. 22चा इशारा पंचांचा येतोय. 1 धावेचं योगदान इथे मिळते. धावपलकात वाढ झाली. ते NCC हनुमानपाडा संघ येतोय 62 धावा शेवटचे षटक मार्गस्थ मैदानामध्ये. पुढचा चेंडू पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने सर्वेसाठी यावेळी मात्र चेंडूला कार्पेट साईने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू आपण पाहतात स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये गेला. चेंडूवर 1 धावीचं योगदान इथे मिळालं. सर्वेशने च्या खात्यामध्ये 1 धावीचं आणखीन एक योगदान वाढतंय. 36व्या वैयक्तिक धावसंख्येवर सर्वेश तुम्हाला पाहायला मिळतं. 63 धावा धावपलकावर आल्यात. या षटकातले शेवटचे काही चेंडू बाकी आणि मी पुन्हा एकदा विनंती करेन व्याघ्रेश्वर दुर्शेत स्लोक इलेव्हन हमरापूर चला दोन्ही संघाने नाणेफेक यायचा आहे. वळीया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. यावेळी मात्र बसून खेळणारा शॉट ज्याला म्हणला जातं मारण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र 1 धाव सहजगत्या पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज धावतायत
आणि इथे मात्र थोडंसं खेळाडू थोडासा जखमी. पाण्याची गरज आहे का? चला 12वा खेळाडू असेल तर त्याने लगेच मैदानामध्ये पाणी घेऊन जा. येस. किंवा आमचे स्वयंसेवक असतील त्यांनी देखील जा, स्प्रे घेऊन जा मैदानामध्ये. कारण क्रिकेट असं खेळ आहे की क्रिकेट खेळताना खरं तर आम्ही नेहमीच सांगत असतो की आपल्या घरचा पहिला विचार करा. आपले आई वडील, आपली पत्नी, आपली मुलं, भाऊ बहीण आणि हे त्यांच्याबरोबरच आणखीन एक गोष्टीचा मी निश्चित उल्लेख करेन. जर लग्न नसेल झालं तर मग प्रेयसीचा देखील विचार करा, ते देखील चांगलं योगदान आहे. खेळताना जरा थोडंसं जपून खेळा, हेच सांगण्यामध्ये तत्व आहे. येस जरा प्लीज जा लवकर. चेंडू किती बाकी आहेत? सर शेवटचा चेंडू लेग बाय सर. दोन धावा लेग बाय. दोन धावाचे योगदान इथे मिळालं आणि बघता बघता धावा धावफलकावर हनुमान बळ संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते ती 65 13ची सरासरी प्रत्येक षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचा चेंडू बाकी. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने आहे आणि समोर मात्र फलंदाज सागर. शेवटचा चेंडू या ठिकाणी मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्रशी चेंडूवर येतोय. इथे मात्र झेल घेतला गेला आणि दिनेश वाकेने झेल घेतला गेला आणि अशा प्रकारे खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालं. तो एनसीसी हनुमान संघाने निर्धारित 5 षटकामध्ये एकूण धावा धापलका जमवल्या त्या 65 आणि 66 धावांचं लक्ष. 5 गडी बाद 65 आणि काशीनाथ इलवण सारसई संघासमोर 66 धावांचा लक्ष्याचा पाठलाग इथे ठेवलाय. 66 धावा 5 षटक म्हणजे प्रतिषटक जर आपण पाहिलं तर साधारणतः 13.20 ची सरासरी इथे खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला मिळाले. तर मी एक विशेष विनंती करतोय, वागरेश्वर दुर्शेत आणि स्लोक 11 हमरापूर या दोन्ही संघाच्या संघानायकांनी नाणेफेकडी त्वरित या. वेळ दौडू नका कारण आज अंतिम दिवस आहे. चला खरं तर पहिली नाणेफेक इथे होणं आवश्यक होती. दोन्ही संघानायकांना विनंती आपण यायचं आहे. तर एकूण फलंदाजीचं आपण जर पाहिलं तर खूप चांगला सर्वेश ज्याने खूप चांगलं योगदान इथे दिलं. षटकार चौकारांची बरसात केली, 3 षटकार मारले, एक चौकार, ज्या माध्यमातून 8 चेंडूमध्ये त्यांनी तब्बल धावा या 36 धावा त्यांनी धावफलकांद्वारे एक चांगलं योगदान त्याच्या माध्यमातून पाहिलं आणि त्याला साथ दिली ती अनिकेतनी, ज्याने तब्बल 2 चौकारांच्या माध्यमातून ती खेळी सजवली. ती 7 चेंडूमध्ये 18 धावांचं योगदान दिलं. षटक मात्र आपण पाहिलं, शेवटचं षटक चांगलं होतं ते अर्थात विजय वाघेचं, ज्याने 8 धावा देत एक फलंदाजाला माघारी परतवलं. हा खेळाचा लेखाजोखा तुम्हाला पाहायला मिळेल. खेळाचं दुसरं सत्र काही क्षणात सुरू होईल आणि दुसरं सत्र सुरू होईल तेव्हा आपण जिते गावाचा एक अनेक वर्षापासून खूप चांगलं हिंदी समालोचन ज्यांच्या माध्यमातून आपण उरण आणि पनवेल तालुक्यामध्ये ऐकायला मिळालं, ते अर्थात समालोचक म्हणून कृष्णा म्हात्रे सर, मॅन फ्रॉम जिते, यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. पण तत्पूर्वी विनंती करतोय वागरेश्वर दुर्शेत आणि स्लोक 11 हमरापूर संघ चला नाणेफेक त्वरित यायचं आहे, ही तुम्हाला नम्र विनंती. तर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि दरम्यान फलंदाज पाठवा. फलंदाज पाठवा. सारसई काशीनाथ येऊन सारसई संघाने आपले सलामीची जोडी मैदान पाठवायचे आणि जेव्हा सामना सुरू होईल तेव्हा आपण कृष्णा म्हात्रे सरांचा आवाज आपण करणार. पण तत्पूर्वी जाऊया आपण डीजे कडे. ओ टू डीजे. हॅलो हॅलो. धन्यवाद. हमरापूर संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. मी विनंती करेन ते वागरेश्वर दुर्शेत संघाच्या संघनायक आपण नाणेफेक यायचं आहे. वेळ दौडू नका, लगेच या कारण आज अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवशी आपल्याला अंतिम बक्षीस वितरण समारंभ अगदी अंधाराच्या साम्राज्यात न जाता पूर्ण करायचा आहे. तेव्हा दोन्ही संघनायकांना विनंती, हमरापूर संघ स्लोक 11 हमरापूर संघाचे संघनायक आलेले आहेत. वागरेश्वर दुर्शेत संघाचे संघनायक आपण लगेच संपर्क साधा आणि जेव्हा खेळाचं दुसरं सत्र सुरू होईल तेव्हा आवाज ऐकूया. जिते गावाचा एक अतिशय गोड आवाज हिंदीमधून कृष्णा म्हात्रे सर. धन्यवाद.
हॅलो, 2 मिनिटामध्ये जर या ठिकाणी दुर्शेत संघाचा संघनायक वागरेश्वर दुर्शेत संघाचा संघनायक इथे आला नाही तर नाणेफेकीचा निर्णय हा अर्थातच हमरापूर संघाच्या बाजून दिल्याची नोंद घ्या. चला, दुर्शेत संघाचे संघनायक वेळ दौडू नका, लगेच आपण आयोजकांशी संपर्क साधा. धन्यवाद. ऐकूया कृष्णा म्हात्रे सरांना. थैंक यू वेरी मच काका मात्रे, आदरणीय काका मात्रे जी, जिनके साथ कई बार हमने कमेंट्री की है। और ये बिल्कुल ये ग्राउंड है जो बॉम्बे टू गोवा हवा के नज़दीक है और यहाँ से मुकाबले की शुरुआत आज की मैच का आखिरी दिन भारतीय युवा मोर्चा चषक का आयोजन किया गया है गणेश दादा की तरफ से और संजय डंगर सर जिनकी तरफ से ये मैच का आयोजन किया गया। लाजवाब आयोजन है और इस स्पर्धे की बात की जाए तो बड़े से बड़े खिलाड़ी यहाँ इस मैदान पर आकर चले गए हैं, लेकिन जीतने के लिए अभी भी 67 टीम को चाहिए 67 रन की 66 रन चाहिए जीतने के लिए। रोशन पवार आणि दुसरा कोण आहे? दिनेश ना? दिनेश वागे स्ट्राइकला आहे, नॉन स्ट्राइकला रोशन पवार आणि बॉलर साहिल मात्र येणार. दिनेश स्ट्राइक पर वागिले और जिसके बाद 67 रनों का टारगेट सामने है। पहली गेंद साहिल की राइट हैंड ओवर द विकेट, गोल लाइन से गेंदबाजी करते हुए पहली गेंद रिवर्स शॉट करने का प्रयास, डॉट गेंद की समाप्ति होती हुई। मैं कहता हूं हमेशा दोस्तों की डॉट गेंद को कोई नंबर लिखा नहीं होता, एक लंबा टारगेट चेज करना है तो करो या मरो की स्थिति है। मैदान पर हर खिलाड़ी को दिखाना होता है कि हम भी किसी से कम नहीं। यही बात होती है क्रिकेट की, जब खिलाड़ी मैदान के ऊपर खेलती है तो 67 रन चाहिए जीतने के लिए, यानी कि 67 रनों का टारगेट सामने है। तो मुकाबला बल्लेबाजों को रोशन पवार और दिनेश को अच्छी बल्लेबाजी करनी हो। गेंदबाज साहिल ने पहले का अपना काम पूरा किया, डॉट गेंद की समाप्ति, काफी अच्छा रनिंग। और इसे भी अगली गेंद साहिल की और इस गेंद को उठा दिया है लॉन्ग ऑन के तरफ। गेंद के पीछे खिलाड़ी जब तक गेंद को उठाया जाए, 1 रन का मौका, 1 रन के साथ बल्लेबाजों ने जब तक दूसरा रन भी मुकम्मल किया और 2 रन से दिनेश ने अपना खाता खोला, टीम का भी खाता खुल चुका है। भारतीय युवा मोर्चा की तरफ से मुकाबले का आयोजन, रस्सी का आयोजन लाजवाब है। गणेश दादा पाटिल जिनका बर्थडे था, जिनकी ये माध्यम से स्पर्धा का आयोजन किया गया और तालुका प्रमुख माननीय संजय डंगर सर जिनका भी योगदान इस मैच के लिए ज्यादा है। और इसे भी अगली गेंद साहिल फिर अपने बॉलिंग माल पर, सामने है दिनेश और इस गेंद को उठा दिया मिड विकेट के ऊपर, गेंद हवा में, गेंद के पीछे खिलाड़ी, लेकिन गेंद बिल्कुल 6 रनों के लिए बाउंड्रीज पर। डीजे तीन गेंद हो चुके। जनार्दन नागले स्कोरर की भूमिका में है जनार्दन सर और ऐसे भी शॉट फिस गेंद फाइन लेग खाली स्टैंड पर, गेंद बिल्कुल 4 रनों के लिए बॉडी लाइन से बाहर, दंदन चौका। डीजे चा उच्चांक आहे. तर आपण समोरचा संघ तुमच्या समोर आहे, तर वागरेश्वर दुर्शेत संघाला किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45. 40 ते 45. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देऊया. त्यांनी सांगितलं की 40 ते 45 धावामध्ये तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न असेल. आपलं काय निर्णय असेल? काय नाही, जेवढ्या धावा जमवता येतील तेवढ्या जमवण्याचा प्रयत्न करू. म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे या पद्धतीने धावा जमवण्याचा प्रयत्न करू. 87 धावा झाल्या तर रेकॉर्ड देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. एक शेवटचा प्रश्न तुझ्यासाठी, कारण सामना सुरू आहे, काय वाटते या स्पर्धेबद्दल? नो बॉल का इशारा. स्पर्धा तर खूप चांगली आहे आणि आम्हाला एंट्री दिली त्याबद्दल बलवलीकरांचे धन्यवाद. नक्कीच तुमच्या दुर्शेत संघाचे हार्दिक आभार व्यक्त करूया आणि जाऊया क्रिकेटच्या कुरुक्षेत्रात चेंडूपाचे युद्ध, जिथे ऐकूया कृष्णा म्हात्रे सरांचा एक गोड आवाज. और ये बिल्कुल फ्री हिट का इशारा आता हुआ अंपायर की तरफ से, लेकिन काका मंत्री जो सहयोग कर रहे थे, लेकिन ऐसे हालात पर दोनों टीम का टॉच इन हो चुका है
और इसी बीच अगली गेंद साहिल फिर अपनी बॉलिंग मार पर सामने है बल्लेबाज दिनेश और इस गेंद को उठा दिया फिर से मिड विकेट के रीजन में। और इसी के साथ अंपायर का डिसीजन का आता है जिसके ऊपर 6 रनों के लिए और 6 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 19 रनों पर। क्या शानदार बल्लेबाजी दिनेश की तरफ से। दिनेश वाघेला क्या बल्लेबाजी कर रहे हैं, लाजवाब बल्लेबाजी। पहली गेंद पर बिल्कुल डॉट गेंद, दूसरी गेंद के ऊपर 2 रन मिले और तीसरी गेंद के ऊपर शानदार छक्का और जिसके बाद चौथी गेंद पर एक शानदार चौवार, जिसके बाद एक नो बॉल और नो बॉल के बाद फीट के ऊपर एक शानदार दंदन छक्का। गेंद 6 रनों के लिए बिग हिट और एक सब टोटल स्कोर मिलाकर अभी तक बल्लेबाजी दिनेश कर रहे हैं 19 रनों पर। टीम का स्कोर भी 19 है। ऐसे लगता है वीरेंद्र सहवाग बल्लेबाजी करते थे उसी तरह का स्कोर होता हुआ मैदान के ऊपर। शानदार बल्लेबाजी दिनेश और रोशन के द्वारा एक साझेदारी बनाती हुई जीतने के लिए 67 रनों का टारगेट सामने ही है। करो या मरो की स्थिति ये बिल्कुल हनुमानपाल टीम में काफी नजदीकी टीम है, लेकिन अच्छी गेंदबाजी साहिल को करनी होगी कि कसी भी गेंदबाजी करनी होगी। सामने बल्लेबाज दिनेश और ऐसे भी अगली गेंद और इस गेंद को फिर से पाइन लेग रीजन में। क्या मौका नहीं खिलाड़ी के पास, बिल्कुल रामदेव बाबा पतंजलि चौकार। गेंद 4 रनों के लिए डीजे। मैदान के ऊपर होता हुआ भारतीय जनता पार्टी युवा चषक का आयोजन गणेश दादा और संजय डंगर साहब जिनके ये माध्यम से मुकाबले चलते हुए और हमारे साथी संतोष माधुरी जी का आगमन यहाँ हो चुका है, जो हमेशा एक दर्शकों के रूप में हमेशा कहाँ भी मुकाबले हो इस एरिया में वह वो हाजिर रहते हैं और मुकाबले का आनंद उठाते हैं। और कई वो आयोजक है जिनका साथ देते हैं और साथ देने के बाद वो कहीं ना कहीं वो पानी लेने का काम हो कहीं ना कहीं वो ज्यादा करते हैं। इसलिए संतोष का नाम हर जगह पर प्यार से लिया जाता है, हर गांव में। हेलो नीलेश, ओके ओके, थैंक यू वेरी मच। टीम का स्कोर 23 है। गेंदबाज आए हैं कल्पेश। कल्पेश गेंदबाजी करेंगे और रोशन पवार स्ट्राइक पर आ चुके हैं, जिन्होंने जो स्कोर चाहिए था वो मिल चुका है। पावर प्ले का एक और बचा है, तो कुल मिलाकर कल्पेश गेंदबाजी करेंगे। सामने बल्लेबाज रोशन पवार, जिनको खाता भी खोलना है, टीम को जीत के तरफ अग्रसर करना है। चलिए, आपको कैसे भी करके 20 मिनट का 25 मिनट का समय है 5 ओवर के लिए, तो 5 मिनट में आपको 25 मिनट में 5 शतक खत्म करना है। और इसी बीच रिवर्स शॉट लगी तो बात, क्या शॉट है डीजे। रिवर्स शॉट कर दिया, सीधी गेंद बॉडी लाइन से बाहर, मिड विकेट के बॉडी लाइन से बाहर। गेंद 4 रनों के लिए, 4 रनों के साथ टीम का स्कोर 27। और इसी बीच फिर से उसी जगह पर उसी स्थान पर थर्ड मैन बॉडी लाइन से बाहर, बैक टू बैक दूसरा चौका डीजे। जानना चाहूंगा उस तरह की साझेदारी बन रही है मैदान के ऊपर, एक शानदार साझेदारी, यानी कि 31 स्कोर बन चुका है। साथ स्कोरर जनार्दन सर यहाँ उपस्थित है, साथी कॉमेंटेटर काका महतरी मेरे साथ उपस्थित है। काफी अनुभव जिनके पास कॉमेंट्री का है। कई बार हमने KK ट्रॉफी हो, चाहे वो उसारले के मैदान के हो, ऊपर
और राजीव गांधी स्टेडियम वहां भी हमने कई बार मुकाबले की कमेंट्री की है। इसी आज इसी अगली गेंद शॉर्ट पिच गेंद फिर से फुल कर दिया है और ये गेंद बिल्कुल फाइन लेग बाउंड्री लाइन से बाहर। गोल्डन डीजे बजाइए। टीम का स्कोर बनता हुआ जाकर पहुंचा है 35 हो चुका है स्कोर। साथ ही अपना के थर्ड अंपायर की मांग मैदान के ऊपर हो रही है। नंदू जी से मेरी गुजारिश है आप चलिए प्लीज। नहीं यहाँ ही चेक करिए। रवि पाटिल की बात की जाए तो बिल्कुल जो पहले 90 साल में ऐसे खिलाड़ी थे जो अंपायर है जिनके छक्के देखने के लिए वर्कर के है और अपना के हमारे साथी जो भी अंपायर है जिनका मैं शुक्रगुजार हूँ। काफी अनुभव जिनके पास है। नंदू दादा का जो बात ही अलग है वो हर जगह पर अभी छाए हुए हैं। ऐसा ही काम करना चाहिए जिन्होंने खेल छोड़ा लेकिन क्रिकेट के मैदान के ऊपर आना उन्होंने भूला नहीं है अभी तक। क्या साझेदारी बनी है। 35 रनों की जीतने के लिए 67 रनों का टारगेट सामने है। लेकिन बल्लेबाजों की तारीफ करूंगा दोनों की, रोशन और दिनेश की, जिन्होंने एक साझेदारी बनाई अपनी टीम के लिए और जीत की उम्मीद पर टीम धीरे धीरे बढ़ाती हुई। फेल डिलीवरी है और ये 4 रन है। काम होता है क्रिकेट में डिसीजन लेने का लेकिन उस तरह से अंपायर ने देखा जाना पर नंदू दादा ने और इसे बिल्कुल फेल डिलीवरी कहा और जिसके साथ ये बिल्कुल ये गेंद जो सही साबित हुई और 4 रनों के साथ टीम का स्कोर हो चुका है 35। स्ट्राइक पर आ चुके हैं फिर से रोशन। सामने गेंदबाज कल्पेश गोल लाइन से गेंदबाजी करेंगे और मैच का आयोजन किया है गणेश दादा और संजय डंगर, पेंच तालुका भाजपा अध्यक्ष। 20 मिनट का समय आपके पास है। 4 ओवर होना बहुत जरूरी है 20 मिनट में। इसी बीच अगली गेंद कल्पेश की राइट हैंड ओवर द विकेट। शॉर्ट पिच गेंद फिर से फाइन लेग के ऊपर खेलने का प्रयास और इसी के साथ वाइड का इशारा। त्रिकोण संख्या हो चुकी है। एक टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा 36 स्कोर हो चुका है। गेंद पहली वाइड हो चुकी है यानी कि 1 रन का फासला और जिस तरह से स्कोर बना है 36 स्कोर बनता हुआ। साथी जनार्दन सर मेरे साथ स्कोरिंग में है और साथी कमेंटर काका महद्रे जी, हमारे आदरणीय काका महद्रे जी उपस्थित है और साथ ही सब अंपायर और कमेटी यहाँ उपस्थित है। ऐसे भी अगली गेंद शॉर्ट पिच गेंद फिर से खेला है बिल्कुल मिड विकेट के रीजन में। गेंद थोड़ी सी टेढ़ी हो गई लेकिन जब तक गेंद को उठाया जाए समय था बल्लेबाजों के पास अपने अपने छोर बदलने का। 1 रन के साथ टीम का स्कोर बनता हुआ जाकर पहुंचा है 37 और कोई विकेट नहीं, कोई जल्दबाजी नहीं। बल्लेबाज जानते एक साझेदारी बनना क्रिकेट में बहुत जरूरी है। एक लंबा स्कोर है यानी कि 66 रन चाहिए जीतने के लिए। 67 रनों का टारगेट सामने है तो उस तरह की बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों ने स्पष्ट कर लिया कि हम जीत के साथ ही मैदान से बाहर जाएंगे। ये अनुमान दोनों खिलाड़ी का मुझे ऐसे लगता है। जर्सी नंबर 5 रोशन की है और इसे भी अगली गेंद शॉर्ट पिच गेंद फिर से फुल कर दिया है और ये गेंद दिनेश वाघेला ने खेला स्ट्रोक और इन 6 रनों के साथ टीम का स्कोर बनता हुआ जाकर पहुंचा है 43। आगे का मुकाबला हमरापुर और दूषित के बीच में होगा। दोनों टीम से मेरे को जब तैयार रहिए। ऐसे बीच अगली गेंद और इस गेंद को फुल करने का प्रयास। गेंद पैड पर लगी, कोई ऑफिल नहीं और इसी के साथ ओवर की समाप्ति होती। 2 ओवर खत्म होने के बाद टीम का स्कोर हो चुका है 43। कोई विकेट नहीं, कोई जल्दबाजी नहीं। गोल्डन जीजे के पास मौका, एक सुगंधित गीत बजाइए। हेलो 43 स्कोर हो चुका है 43। 18 गेंद और जीतने के लिए जरूरत है 23 रनों की। अभी भी समीकरण लंबा नहीं है लेकिन 5 रनों का भी इसमें फासला है। सागर गेंदबाजी करेंगे
कसी भी गेंदबाजी करनी होगी, यानी कि अभी भी समीकरण बनता हुआ 18 गेंद और जीतने के लिए 23 रनों की जरूरत है। लेकिन ऐसे हालात में टीम का स्कोर हो चुका है 43 रन, तो उस तरह की बल्लेबाजी हो चुकी है। दोनों बल्लेबाज जानते हैं, अब स्ट्राइक पर आ चुके हैं। बल्लेबाज रोशन स्ट्राइक पर, रोशन स्ट्राइक पर आ चुके हैं। लेकिन गेंदबाज सागर किस तरह की गेंदबाजी करते हैं अपनी टीम के लिए, कसी भी गेंदबाजी करनी होगी तभी अब जीत सकते हैं, और अच्छी बल्लेबाजी होती है तो कहीं ना कहीं साथ से टीम जीत सकती है। लेकिन दोनों तरफ, एक तरफ खुशी है तो एक तरफ गम है, एक टीम हारने वाली, एक टीम जीतने वाली है। उसी से क्रिकेट कहाँ खेला जाता है, क्योंकि खेल से प्यार बढ़ता है, क्रिकेट से दोस्ती बढ़ती है, क्रिकेट से हर खिलाड़ी को जाना जाता है, हर क्रिकेटर का नाम। चलिए थोड़ा प्रिपेयर करिए, ज़्यादा वक्त बर्बाद मत कीजिए, जल्दी कीजिए थोड़ा। समय आपके पास 20 मिनट का है, तो समय के साथ चलता है तो आदमी ज़्यादा पैसा कमा सकता है। ऐसे में अगली गेंद सागर की, होल वाटा डिलीवरी, डॉट गेंद की समाप्ति। हमेशा कहते थे कि डॉट गेंद के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता। शानदार गेंदबाजी, थोड़ी सी गेंद अंदर गई, बल्लेबाज ने बल्ला आड़ा चलाया था, लेकिन जब तक गेंद निकल चुकी थी, डॉट गेंद की समाप्ति होती हुई। फिर से सागर फिर अपनी बॉलिंग मार पर आते हुए, इसी बीच अगली गेंद, और ये यॉर्कर लाइन की गई, क्रिकेट का ब्रह्मास्त्र डाला गया था, जब बल्लेबाजों ने आंखों को मिचर कर 1 रन पूरा किया। 1 रन के साथ टीम का स्कोर बनता हुआ जाकर पहुंचा है 44। तो 40 स्कोर बनता हुआ। लेकिन ऐसे हालात पर अच्छी गेंदबाजी, पहली गेंद डॉट साबित हुई, अभी समीकरण बदलता हुआ। 2 गेंद अभी तक डाली गई है, लेकिन अब स्ट्राइक पर आ चुके हैं दिनेश। दिनेश क्या करते हैं, पहली गेंद डॉट साबित, दूसरी गेंद पर सिंगल दौड़ा गया दोनों बल्लेबाज के द्वारा, जब तक बल्लेबाजों ने आंखों को मिचर कर 1 रन पूरा किया। फिर से सागर फिर अपने बॉलिंग मार पर, और इस गेंद को रिवर्स शॉट खेलने का प्रयास, लेकिन ऐसे लास्ट पर मिसअंडरस्टैंडिंग हुई। 1 रन का मौका, और इसी के साथ बल्लेबाजों ने चीते की दौड़ लगाकर 2 रन मुकम्मल किए। इन दोनों के साथ टीम का स्कोर बनता हुआ जाकर पहुंचा है 46। 46 स्कोर बनता हुआ 46 हो चुका है। लेग बाय के 2 रन मिलते हुए बल्लेबाज जानते हैं कि कोशिश करना बहुत जरूरी है। आजकल गांव में, हर गांव में घबराहट बन चुकी है, दीप्तिया का ओवर ज़्यादा हो चुका है, हर गांव में लगातार लोग मर रहे हैं। लेकिन जिस तरह से ये आने वाले वक्त में, ऐसे भी अगली गेंद सागर की, शॉर्ट पिच गेंद फिर से खेला है, गेंद हवा में, बड़ी मछली जाल में, क्या हुआ, ना कैच, वो ना कैच, 1 हैंड में कैच लिया गया है डीजे। और शानदार बल्लेबाजी रोशन के द्वारा, जिन्होंने रिवर्स शॉट खेलकर भी छक्के चौके लगाकर टीम का तेजी के साथ स्कोर बढ़ाने में हाथ दिया है। दिनेश आउट झाला का? आता कोण आलाय? अर्जुन वागे। अर्जुन वागे का आगमन होता हुआ, शानदार गेंदबाजी सागर के द्वारा, पहले गेंद के ऊपर डॉट, दूसरी गेंद के ऊपर एक सिंगल, और जिसके बाद लेग बैक के रूप में 2 रन मिले, और ये चौथी गेंद पर एक सफलता मिलती हुई। इसी बीच अगली गेंद सागर फिर अपने बॉलिंग मार पर अर्जुन के लिए गेंदबाजी करेंगे, और इस गेंद को उठाने की कोशिश, शानदार गेंदबाजी, गेंद नीचे रही, बल्लेबाजों ने बल्ला चलाया, लेकिन ऐसे हालात में साझेदारी बन चुकी थी 46 रनों की। लेकिन ऐसे हालात पर ये साझेदारी जिस तरह से बनी है, वो जीत की साझेदारी बनती है या हार की साझेदारी बनती है, जिसके ऊपर सभी की निगाहें अभी डटी हुई है। इसी बीच अगली गेंद सागर की, इस गेंद को उठा दिया है, आने के बाद 6 रनों के साथ अपना खाता खोला अर्जुन ने, तीर लगाया और सीधी गेंद बॉडी लाइन से, बिग हिट गेंद 6 रनों के लिए बॉडी से बाहर। गोल्डन डीजे।
पहले ओवर में 23 रन, दूसरे ओवर में 20 रन और इस ओवर थोड़ा सा किफायती रहा जिस 9 रन कुल मिलाकर टीम का स्कोर हो चुका है 52 यानी कि 52 स्कोर कार्ड पर टांगे गए हैं। अभी भी जीतने के लिए 12 गेंद और जरूरत है 14 रनों की। समीकरण बीच में फासला है 2 रनों का, उस फासले को तैर करते तो जीत होगी। सार सही कि अगर अच्छी गेंदबाजी होती है तो हनुमानपाड़ा टीम जीत सकती है। आने वाला वक्त ही बता सकता है मैदान पर कौन है हीरो और कौन है जीरो। आर्यन का आगमन होता हुआ आर्यन गेंदबाजी करेंगे। अभी सवाल पैदा हो चुका है 12 गेंद और जीतने के लिए 14 रनों की दरकार है। आने वाले बल्लेबाज अर्जुन ने 6 रन से अपना खाता खोला। टीम का स्कोर हो चुका है इस हालात पर 52। और ऐसे भी अगली गेंद डालने के लिए तैयार। ये गेंद फुल टॉस गेंद और ये बिल्कुल 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 ब्रह्मदेव बाबा पतंजलि षटकार गेंद 6 रनों के लिए बॉडी लाइन से बाहर। बिग हिट डीजे। लड़ने वाले को बिल्कुल जिस तरह से ढका जाते हैं, लेकिन ये गेंद को जिस तरह से रोशन ने खेला है, पवार ने गेंद 6 रनों के लिए बॉडी लाइन से बाहर। कोई मौका नहीं, फुल टॉस डिलीवरी थी, गेंद को पिकअप किया और बिल्कुल खड़े खड़े शॉट को खेल दिया। सीधी गेंद 6 रनों के लिए टीम का स्कोर बढ़ता हुआ 58 यानी कि 58 स्कोर हो चुका है। इसी बीच अगली गेंद शॉर्ट पिच गेंद फिर से यॉर्कर लाइन की गेंद, लेकिन हेलीकॉप्टर लगाया और सीधी गेंद बॉडी लाइन से बाहर। रिन सुप्रीम चौक छक्का 6 रनों के लिए बॉडी लाइन से बाहर। तीन पाहिजे ना, 2 रनों की आवश्यकता और गेंद को उछाल दिया है। गेंद हवा में, लेकिन इस बड़ी मछली फिर से जाल में फंसी, लेकिन किस्मत का साथ क्रिकेट में होता है और इसी के साथ मुकाबला पूरी तरह से जीत लिया है। जीती हुई टीम को हार्दिक बधाइयां, हारी हुई टीम में जिनके लिए भी हार्दिक हार्दिक बधाइयां। साइड टीम की इस मैन ऑफ द मैच के हीरो देखते एक मिनट स्कोरर जनार्दन सर देख रहे हैं। इस मैच के मैन ऑफ द मैच के हीरो रोशन पवार, जिन्होंने